महाराष्ट्रातील भगिनी हरतालिकेची पूजा करत आहेत, बरोबर आहे. तर हरतालिकेची पूजा अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी करायची आणि काही म्हणजे जर तुमच्याकडे जागेची अडचण असेल तर तुम्ही छोट्या जागेतसुद्धा हे हरतालिकेची पूजा मांडू शकता. बघा, इथे मी एकदम छोट्या जागेमध्ये हरतालिकेची पूजा मांडलेली आहे. इथे छोटंसं एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व बेलफळ जे आहेत ते मी महादेवाला अर्पण केलेले आहेत आणि कळस मांडून दिवा ठेवला आहे. त्यानंतर कणीस काकडी ठेवली आहे, पंचामृत केलेलं आहे आणि इथे सुकामेवाचा प्रसादसुद्धा केलेला आहे. त्यानंतर थोडंसं फळांचा नैवेद्य महादेवाला दाखवलेला आहे. अशा प्रकारे आपण एक छोटीशी पूजा करू शकतो, ठीक आहे. आणि कसं आहे, मनात जर भाव असेल तर आपल्याला देव पावतो असं म्हणतात, बरोबर आहे. तर आपण असं नाही की बुवा हे साहित्य पाहिजेच, ते साहित्य पाहिजेच, असं काही नसतं बरं का. महादेवाला फक्त आणि फक्त मनाचा भाव पाहिजे असतं. तुम्ही मनातून त्याचं ओम नमः शिवाय हा जप करा, तुम्हाला खूप छान फळ मिळेल. तर आपण आज हरतालिकेची पूजा इथे वाचणार आहे. तर माझ्यासोबत तुम्ही तयार आहात हरतालिकेची पूजा ऐकायला? चला बघूया. नमस्कार. आत्ताच आपण बघितलं आहे की हरतालिका याचे कथन आपण ऐकणार आहे. चला सुरुवात करूया हरतालिकेच्या कथेला. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हरतालिकेची कथा आपण प्रारंभ करत आहे. श्री हरतालिकेची कथा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. एकदा कैलास पर्वतावर शिव पार्वती हे दोघे सुखसंवाद करीत बसले होते. तेव्हा पार्वतीने भगवान शंकरांना असा प्रश्न विचारला की हे प्राणनाथ, माझ्या हातून असे कोणते पुण्यकारक व्रत घडले की ज्यामुळे मला आपली अर्धांगिनी होण्याचे सौभाग्य मिळाले, ते आपण मला सांगा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे प्रिये, तुझ्या हातून एका महान पुण्यकारक, श्रेष्ठ आणि उत्तम फल देणारे एक व्रत घडले. ज्या व्रताच्या प्रभावानेच तुला माझा पती म्हणून लाभ झाला. स्वामी, त्या व्रताचे नाव काय ते माझ्या हातून केला आणि कसे घडले मला त्या संदर्भात सविस्तर माहिती सांगावी. नाही स्मरत नाही. पार्वती म्हणाली, माझी सखी पार्वती, अगं, सर्व मनोरथ पूर्ण करणारे, मनासारखे पती, सौभाग्य, सुख, शांती, वैभव अन संसार सुख प्राप्त करून देणारे व्रत म्हणजे हरतालिका व्रत. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी केले जाते. तुझ्या हातून तेच व्रत घडले आहे. प्रिये, गत जन्मीचे तू दक्ष कन्या, या जन्मात तू पर्वतराज हिमालय यांची कन्या म्हणून भूलोकावर जन्म घेतलास. हिमालय पर्वताच्या परिसरात तू घोर तप केलेस. तुझे ते घोर तप पाहून तुझा पिता अतिशय चिंतित झाला. आपल्या या कन्येचे पुढे कसे होणार, तिला कोण पती मिळणार, तिला कोण स्वीकारणार, या चिंतेने त्यांना फार काळजी वाटू लागली. त्याच वेळी महर्षी नारद मुनीचे त्या परिसरात येणे झाले. त्यांना पाहताच हिमराजास आनंद झाला. त्याने नारद मुनीचा यथोचित आदर सत्कार केला. त्याने तेथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा महर्षी नारद म्हणाले, हे हिमराज, भगवान महाविष्णू यांच्या इच्छेवरूनच मी येथे आलो आहे. हे गिरिराज, तुझी कन्या अतिशय सुंदर आहे, गुणवंत आहे. मला असे वाटते की भगवान विष्णू इतका योग्य असा वर तुझ्या कन्येसाठी दुसरा कोणीही असणारच नाही. तेव्हा नारदांचे ते बोलणे ऐकले आणि हिमराज आनंदून म्हणाला, महर्षी वासुदेव, माझ्या कन्येस अहो, मी तर ही कल्पनाच करू शकत नाही. पण तसे जर झाले
माझ्या कन्येस जर वासुदेव हे पती म्हणून मिळाले तर मला फार आनंद होईल. हिमराजांची परवानगी घेऊन आनंदाने नारद मुनींनी वैकुंठ नगरीला गेले. इकडे हिमराजाने आपल्या कन्येला म्हणजेच तुला भगवान वासुदेवाला देण्याचे आपला मनोदय बोलून दाखवला. हे ऐकून तू अत्यंत दुःखी व कष्टी झालीस, कारण तुझ्या मनात केवळ माझ्या भेटीची ओढ होती. तुझ्या एक सखीने तुला दुःखी पाहून कारण विचारले, तेव्हा आपल्या सखीजवळ आपले मन मोकळे करीत तू म्हणालीस, सखे, अगं मी काय करू? मला पती म्हणून देवादिदेव महादेव हवे आहेत, पण माझे पिताजी मात्र माझे कन्यादान हे भगवान वासुदेव यांना करण्याचे ठरवत आहेत. तेव्हा तुझ्या सखीने तुला असा सल्ला दिला की तू दूर एखाद्या अरण्यात जा, मी पण तुझ्याबरोबर तिथे येईल. आणि खरोखरच तू आपल्या प्रिय सखीबरोबर येऊन एका दूरवरच्या अरण्यात गुहेत राहू लागली. तेथे तू माझ्या प्राप्तीसाठी धान्य आणि चिंतन करू लागली. तिकडे तुझा पिता तुला जागोजागी शोधत होते, तर इकडे तू त्या गुहेत घोर तप करत होतीस. तू अन्न पाणी वर्ज्य केले होतेस. त्यात भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्त नक्षत्रावर तू एक वाळूची शिवपिंड तयार केलीस आणि त्या शिवलिंगाची तू मोठ्या भक्तिभावाने पूजा केलीस. वनात त्या अनेक वर्षांनी माझी पूजा बांधली. मुक्तकंठाने माझे स्तुतियान केलेस. त्या रात्री माझ्याच अखंड नाम चिंतनात तुम्ही जागरण केले. त्या तुझ्या व्रतप्रभावाने माझे कैलास नगरीतले आसन डोलू लागले आणि तू आणि तुझी सखी ह्यांनी माझे जे घोर व्रत केले, तर पुण्यकारक आणि हरतालिका व्रत केले, त्यावर मी प्रसन्न होऊन तुला दर्शन देण्यासाठी तेथे प्रकट झालो. तुला दर्शन देत मी म्हणालो, हे देवी, मी तुझ्या तपावर पूजनावर प्रसन्न झालो आहे. हवं ते वर माग, तेव्हा तू मला मी तो तुला देईन. तेव्हा तू म्हणालीस, हे देवाधिदेव, मी मनोमन पती तुमचीच निवड केली आहे. तेव्हा तुम्ही प्रसन्न होऊन मला जर काही वरदान देणारच असाल तर मला हाच वर द्या की तुम्ही माझा पत्नी म्हणून स्वीकार कराल. तुझी ती प्रार्थना ऐकून आणि तथास्तु असा आशीर्वाद देऊन मी कैलास पर्वतावर परत आलो. तू प्रसन्न चित्तेने त्या हरतालिका व्रताची यथासांग उत्तर पूजा केलीस, शास्त्रशुद्ध पारणे केलेस आणि तुला तुझ्या सखीसोबत तेथे केलेस. दिवसामागून दिवस गेले. एक दिवस तुझा पिता हिमराज हा तुझ्या शोधात तेथे आला. त्या जागी तुला व तुझ्या सखीला पाहून अतिशय आनंद झाला, समाधान वाटले. तुम्हा दोघींची समजावणी करीत तो तुम्हा दोघींना घरी चला म्हणून आग्रह करू लागला. तसेच त्यावेळी तू आपल्या पित्याला ते तसे दूर वनात न सांगता निघून येण्याचे कारण सांगितलेस व तसेच माझ्या व्रताने प्रसन्न होऊन मला भगवान शंकरांनी मनोवांछित वर दिले आहे. शंकराशिवाय अन्य कोणाशीही विवाह करणार नाही असे त्यास निश्चय सांगितले. तेव्हा बाळे, तू घरी चल, सर्व काही तुझ्या म्हणण्याप्रमाणेच होईल असे तुझ्या पित्याने तुला अभिवन केले. समजावून तो तुम्हा दोघींना आपल्याबरोबर घरी घेऊन गेला. पुढे खरोखरच तुझ्या पित्याने विधिवत तुझा विवाह माझ्याशी करून दिला. तू माझी पत्नी झालीस. तुझे मनोरथ पूर्ण झाले. सखी,
ते हरतालिका हे व्रत खरोखर इतके प्रभावी आहे की जी स्त्री हे व्रत करेल तिचं सौभाग्य, सुख, ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त होते. तसेच त्या स्त्रीला हजारो व्याधींचे, शेकडो गाजबेस ज्ञानांचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे येती श्री हरतालिका व्रतकथा संपूर्ण. ओम नमः शिवाय. हर हर पते महादेव. बोलापती पार्वती. हर हर महादेव. त्यानंतर मैत्रिणींनो, तुम्हाला गणपतीची आरती करायची आहे आणि गणपतीच्या आरतीनंतर प्रथम गणपतीची आरती, नंतर शंकराची आरती, त्यानंतर श्री हरतालिकेची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना म्हणायची आहे, घालिंग लोटांगण वंदिन चरण, आणि त्यानंतर तुम्हाला उत्तर पूजा करायची. अशा प्रकारे तुम्ही पूजन करून प्रसाद वाटप करून घ्यायचा आहे. ही पूजा आपण रात्रभर घरी ठेवू शकता, घरी ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नैवेद्य अर्पण करून त्याची उत्तर पूजा करायची असते. दुसऱ्या दिवशी सकाळीचं स्नान, गंध, पुष्प, अक्षता वाहाव्यात व दही भाताचा लाडू वगैरे एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा, आरती म्हणावी, नमस्कार करावा व देवीकडे मागणे मागावे की देवांना निरोप द्यावा. नंतर त्या मूर्तीचे विसर्जन करावे. धन्यवाद मैत्रिणींनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी.